त्यातला पहिला एक जो आमचा ऑलराऊंडर बॉलर साहिल लाड, मूर्ती लहान पण कीर्तिमान, आपल्या खेळाच्या प्रदर्शनाने कित्येक त्यांनी सामने आम्हाला जिंकून दिलेले आहेत. अशा प्रकारे हा पहिला संघाचा पहिला शतक संघाचा पहिला षटक घेऊन येत आहे. तो त्याला सामना करत तो बोरीचा संघाचा ओपनर घे. चला पंच, सामना लवकरात लवकर सुरू करा. आपल्याकडे वेळेचा अवधी खूप कमी आहे. गोलंदाजी करत आहे साहिल, लेफ्ट संघातला साहिल नावाजलेला असा गोलंदाज. आणि स्ट्राईकला आहेत विवेक, नॉन स्ट्राईकला अनिल. पहिला चेंडू घेऊन येत आहे साहिल. ऑफ साईडला ढकलून दिलेला चेंडू. एक धाव. संघाची धाव संख्या होत आहे 1 चेंडू 1 धाव. स्ट्राईकला आले आहेत बोरीचा माल संघातले अनिल. दुसरा चेंडू टाकलेला आहे. डॉट असा निर्धाव चेंडू. वाईट दिलेला आहे अंपायरने, वाईट. संघाची धाव संख्या होत आहे 1 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला आहेत अनिल. चांगला एज लागून गेलेला असा एसटी रक्षकाने चेंडू न हाताळल्यामुळे बोरीचा माल संघाला 1 धाव भेटत आहे आणि संघाची धाव संख्या होत आहे 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला आले आहेत विवेक, बोरीच्या माल संघातले ओपनर नावाजलेले विवेक. ऑफ साईडला चेंडू ढकलून दिलेला आहे. 1 धाव पूर्ण घेण्यास यशस्वी. दुसरी धाव घेण्यास सुद्धा यशस्वी झालेत. संघाची धाव संख्या होत आहे 3 चेंडू 5 धावा. स्ट्राईकला परत आलेले आहेत विवेक. चांगला असा चेंडू. नो कॅच. 1 धाव यशस्वी भेटलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव संख्या झाली 7. या षटकातले शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत. लवकर लवकर खेळ सुरू करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. डॉट चेंडू. या षटकातला शेवटचा चेंडू. बघूया स्ट्राईकला आहेत विवेक. या शेवटच्या चेंडू मध्ये काय प्रहार करतायत ते. साहिल गोलंदाजीवर साहिल. ऑफ साईडला ढकलून दिलेला आहे चेंडू. 1 धाव घेण्यास यशस्वी आणि बोरीचा माल संघाच्या 8 धावा होत आहेत. एट षटकानंतर बोरीच्या माल संघाची धाव संख्या होत आहे 8 धावा. आणि आता गोलंदाजीवर येत आहेत सार्थक आणि स्ट्राईकला आहेत विवेक.
चला पंच लवकरात लवकर खेळ सुरू करा. पहिला चेंडू सार्थक यांचा. हो, चांगला स्ट्रेटला डाईव्ह मारलेला आहे साहिल. चांगली अशी फिल्डिंग. हो, गुड फिल्डिंग. आणि एक रन घेण्यात यशस्वी झाला आहे विवेक. चांगलं क्षेत्ररक्षण निभावत आहे साहिल. दुसरा चेंडू घेऊन येत आहे सार्थक. स्ट्राईकला आहेत अनिल. चांगला असा शॉट स्ट्रेट ड्राईव्हला आणि चांगला असा झेल पकडलेला आहे शिवा यांनी. या कॅचसाठी अर्जुन लाड यांच्याकडून 100 रुपये शिवा यांना. योगेश टसालकडून सुद्धा शिवा यांना चांगली क्षेत्ररक्षण केल्याबद्दल 100 रुपयाचा पारितोषिक दिला गेला आहे. चला चांगली अशी गोलंदाजी सार्थक यांच्याकडून होत आहे आणि 1.2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या होत आहे 9. चला पंच लवकरात लवकर सामने. तिसरा चेंडू वाईट चेंडू. अंपायरने वाईट डिक्लेअर केलेला आहे. संघाची धावसंख्या होत आहे 10. स्ट्राईकला आले आहेत मोहन. तळा तालुक्यातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर मोहन. चांगला अशी गोलंदाजी सार्थक. ऑफ साईडला चेंडू ढकललेला आहे. एक धाव घेण्यास यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरा यशस्वी. तिसऱ्या धावेला झालेला आहे. अंपायर डिसिजन काय आहे? अंपायर डिसिजन आउट आणि 2 धावा घेऊन त्यांना 1 विकेट द्यावा लागला आहे लेब्या गवळवाडी संघाला. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 12. 1.3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 12. 3 चेंडू. चला पंच लवकरात लवकर सामने सुरू करून घ्या. आपल्याकडे वेळेचा अवधी खूप कमी आहे. स्ट्राईकला आलेले आहेत भावेश. चांगला असा शॉट मारलेला आहे. 1 धाव घेण्यास यशस्वी. संघाची धाव संख्या झालेली आहे 13. या षटकातले शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत. बघूया सार्थक आपल्या संघासाठी काय करत आहेत. हॅलो. पुढची टीम आहे SYMB BD बोरमाल विरुद्ध शिलीम. यांचे कप्तान यांनी इथे टॉससाठी इथे यायचे. कृपया टॉस उडवण्यासाठी पुढची टीम SYMB BD बोरमाळ विरुद्ध शिलीम. नाही. चौथा रन घेण्यात अयशस्वी ठरलेला आहे. 3 रन घेण्यात यशस्वी. पुढील टीम SYMB BD बोरमाळ विरुद्ध शिलीम. कृपया माईकडे यायचे आहे. टॉस उडवण्यासाठी स्टेजकडे यायचे आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन SYMB BD बोरमाळ विरुद्ध शिलीम. अंपायर आताचा डिसिजन काय? किती रन भेटले आहेत? अंपायरचा डिसिजन आलाय 3 धावा आणि संघाची धाव संख्या होत आहे 16. स्ट्राईकला आहेत मोहन. नॉन स्ट्राईकला आहेत अनिल खेतम आणि गोलंदाजी करत आहे सार्थकचा आहे या षटकातला शेवटचा चेंडू.
आणि धाव फलकावर धावा झाल्या आहेत 16 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे सार्थक. स्ट्राईकला आहेत मोहन. आऊट. अंपायरने आऊट डिक्लेअर केलेला आहे मोहन यांना. आणि बोरीचा माल या संघाची धावसंख्या झालेली आहे 16. आणि यांना लेप गावलवाडी या संघाला आव्हान भेटलं आहे 17 धावांचा. त्यांना 12 चेंडूमध्ये 17 धावा पूर्ण करायच्या आहेत. हॅलो, बोरमाळ विरुद्ध शिलीम. बोरमाळचे कॅप्टन त्यांचे नाव काय शरद ना, शरद. आणि शिलीम कोण आहे कॅप्टन? निलेश. आणि ताबडतोब स्टेजकडे यायचे, वेळ खूप होत आहे. कृपया बोरमाळचे कॅप्टन शरद आणि शिलीमचे कॅप्टन आहे ताबडतोब स्टेजकडे टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. हॅलो हॅलो. बोरीचा माल संघ तुम्ही लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळेचा अवधी खूप कमी आहे. व लेप गवलवाडी तुम्ही तुमचे 2 फलंदाज लवकरात लवकर क्रीजवर पाठवून घ्या. शिलीमचा कोण आहे कॅप्टन? काय निलेश. शिलीम निलेश ताबडतोब लवकर यायचंय, लवकर. वेळेचं बंधन आहे. बोरमाळचे कॅप्टन आलेले आहेत शरद, शिलीमचे कॅप्टन निलेश. आणि ताबडतोब यायचं आहे स्टेजकडे, लवकरात लवकर यायचं आहे. वेळ खूप होत चाललेला आहे. अजून बऱ्याच टीम खेळवण्यात येणार आहेत. कृपया लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करावे. या लवकरात लवकर. शिलीम कॅप्टन निलेश स्टेजकडे लवकरात लवकर या. चला बोरीचा माल संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळेचा अवधी खूप कमी आहे. लेप गवलवाडी तुमचे 2 फलंदाज ओपनर आणि नॉन स्ट्रायकर लवकरात लवकर क्रीजवर पाठवून घ्या. शिलीमचे कॅप्टन निलेश ताबडतोब स्टेजकडे यायचे, ताबडतोब. शिलीम कॅप्टन निलेश ताबडतोब स्टेजकडे लवकरात लवकर या. वेळ खूप होत चाललेली आहे. कृपया टॉस सोडण्यासाठी लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. बोरमाळचे कॅप्टन शरद इथे उपस्थित आहेत, तरी कृपया आपण लवकरात लवकर इथे यायचं आहे. बोरमाळ विरुद्ध शिलीम टॉस उडवण्यात येत आहे. कृपया कॅमेरा इकडे. शिलीम टॉस विन. आणि काय घेतलंय? फिल्डिंग. शिलीम टॉस विन आणि फिल्डिंग त्यांनी घेतलेली आहे. पुढील मॅच बोरमाळ विरुद्ध शिलीम. हॅलो. चला गोलंदाजीवर आलेले आहेत अनिल खेतम. स्ट्राईकला आहेत हरीश आणि नॉन स्ट्राईकला आहेत संजय. लेप गोलवाडी या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आहेत हरीश, नॉन स्ट्राईकला आहेत संजय आणि गोलंदाजीकडे आहेत अनिल खेतम. पहिला चेंडू ऑफ साईडला मारलेला आहे. अंपायर डिसिजन 2 धावा. लेप गोलवाडी या संघाची धावसंख्या होत आहे 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू घेऊन येत आहे अनिल खेतम. स्ट्राईकला आहेत हरीश. डॉट चेंडू, निर्धाव. चांगला असा कमबॅक केलेला आहे अनिल यांनी डॉटच्या स्वरूपात. तिसरा चेंडू घेऊन हरीश. ऑफ साईडला परत चेंडू ढकलून दिलेला आहे.
एक धाव घेण्यास यशस्वी, दुसरी धाव घेण्यास सुद्धा यशस्वी झालेले आहेत आणि अशाकरिता या चेंडूवर 2 धावा प्राप्त करण्यात यशस्वी ठरला आहे हरीश. संघाची धाव संख्या होत आहे 3 चेंडू 4 धावा. चला या षटकातले 3 चेंडू उरलेले आहेत. स्ट्राईकला आहेत हरीश. चांगलासा चेंडू ऑफ साईडला ढकलून दिलेला आहे. एक रन घेण्यात यशस्वी, दुसरा सुद्धा यशस्वीपणे घेतलेला आहे. अशा करिता लेप गावलवाडी या संघाची धाव संख्या झालेली आहे 4 चेंडू 6 धावा. कृपया वेळ घालवू नका. सर्वांनी सहकार्य करण्याचे आहे, सहकार्य अपेक्षित आहे. कोणी वेळ घालवू नका कृपया. डॉट निर्धाव चेंडू. अनिल यांचा चांगलाच कमबॅक झालेला आहे. 5 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत आणि लेप गोलवाडी या संघाला 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहेत हरीश. बघूया हरीश आपल्या संघासाठी काय करत आहेत. चांगलासा शॉट मारला आहे आणि अंपायर डिसिजन 6 धावा. लेप या गौरवाचा सुपुत्र हरीश आणि चांगला षटकार मारून आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. काय कृपया अंपायर डिसिजन अंतिम राहील. कृपया कोणी भांडण वगैरे काय करू नका. सर्वांनी सहकार्य करा. इथे रोज आपल्याला मिळायचं एवढी समाज संघटना. कृपया आपल्याला दररोज मिळायचं इथे. कोणी भांडण दंडा करू नका. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. एक दोघांनी डिसिजन घ्यायचं आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करा. सहकार्य अपेक्षित आहे. अंपायर डिसिजन अंपायर. लवकर डिसिजन घ्या. जास्त वेळ लावू नका. दोन्ही टीमनी सहकार्य करा. अंपायर डिसिजन अंतिम राहील. कृपया दोन्ही संघांनी सहकार्य करा. टाइमपास का करतात मग बाकी डिसिजन अंपायर डिसिजन अंतिम राहील. कृपया अंपायर डिसिजन अंतिम राहील. बोलतील ना, असं बोलतील ना, मोठे वर दाखवतील. कॅमेऱ्यामध्ये आले. लवकर डिसिजन घ्या. कृपया लवकरात लवकर डिसिजन घ्या. दोन्ही संघांनी सहकार्य करा. आता
हॅलो. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणी वादावाद करू नये. हे कसं लाईन बॉम्बे बरोबर दिसत नाही ना, त्यामुळे मोठी दिसतो. पनवेलचा भारी आहे. पनवेलचा काय जवळ आणि पूर्ण ग्रीन, ते मातीच नाही. फुल राऊंड मध्ये आहे. बसण्यासाठी जागा आहे, त्याच्या पायऱ्या आहेत. बसण्यासाठी कोणतरी हा. त्यामध्ये पैसे कमी मिळतील. तुम्हाला 3,000 मग त्यांनी चालू करावं लागतं. म्हणजे परवडणार नाही. आपल्या खर्च टाकावं लागतील सगळे. आता शेवटी असंच आहे, 100-5 झाले. आपण काळं म्हणतो ग्राउंडला कुठे आहे इथे, तुम्हाला लाईट पण नाही. परत तिकडे गेलो ते वर. एकट्यानेच जा, 10 जण गेले भांडण. ते म्हणतात सारण पाहिजे. छत्तीस दिवस माहिती आहे की नाही, शिस्ता टू त्याच्यावर भांडण चालू तिथे वर पडला तर झाडावर. गोरीचा माल आहे ना, गोरीचा माल आहे. दोन सांगितलं असंच वाटतं, दोनच आहेत. घ्या मला बोलणार काय नको नको, आपल्याला कोणाची नाव माहित नाही काय. असं बोल बाय, बोल 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 नाव माहित बोल. चालू करा मॅच, बोल बोल नाही नाही. हॅलो हॅलो हॅलो. कृपया लवकर मॅच चालू करावी. हॅलो. चला अंपायरचा निर्णय आलेला आहे, 2 धावा दिलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या होत आहे 1 षटक 8 धावा. आणि लेप गोलवडी या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आहे संजय, नॉन स्ट्राईकला हरेश. चला लवकरात लवकर सामने सुरू करा, आपल्याकडे वेळेचा अवधी खूप कमी आहे. चला कृपया गोलंदाजी लवकर चालू करा, कृपया लवकर चालू करा, सामना लवकर चालू करा. आधीच खूप उशीर झालेला आहे. कृपया लवकरात लवकर सामना चालू करा. हॅलो. चला गोलंदाजी मार्कवर आलेला आहे मोहन, तळा तालुक्यातील नावाजलेला गोलंदाज मोहन. आणि स्ट्राईकला आहे संजय. लेप गोलवडी या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहे मोहन, चांगलासा चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट. 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. आता चांगलासा कमबॅक केलेला आहे बोरीचा माझ्या संघाने. समोर 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला संजय. गेला गेला, तो आउट झाला. ए बाबू ए. विकेट, संजयचा विकेट गेलेला आहे व स्ट्राईकला परत आलेले आहेत हरीश. बघूया हरीश आपल्या संघासाठी काय करीत आहेत.
4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे आणि हरीशला साथ देण्यासाठी गेलेले आहेत जगदीश. पुढच्या संघाने सुद्धा तयार राहायचं आहे. पुढच्या संघाने सुद्धा तयार राहायचं आहे. कोण आहे ते? हा, बोरमाळ विरुद्ध सिलीम. पुढची मॅच बोरमाळ विरुद्ध सिलीम. हा सुद्धा कॅप्टननी तयारी करायची आहे. 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहेत हरीश. वाईड. अंपायरने वाईड असा घोषित केलेला आहे. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहेत हरीश. नॉन स्ट्राईकला जगदीश. मोहन यांचा तिसरा चेंडू. ओ, निर्धाव चेंडू. हर्षाने पुन्हा एकदा डॉट चेंडू घेतलेला आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहेत हरीश. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. चांगला असा शॉट मारलेला आहे आणि सारण. हरीशांनी चांगलं सारण मारून आपल्या संघाला गेम मध्ये परत घेऊन आलेला आहे व 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. लवकर चेंडू परत परतवला पाहिजे. चला, स्ट्राईकला परत आलेले आहेत हरीश. लेप गौलवाडी जिंकल्यानंतर सोनल लटके नेवरुळ यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. बघा, लेप गौलवाडी स्वाती लटके यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. जिंकले तरच हा, फक्त जिंकलं पाहिजे. बघा, 2 बॉल 2 रन. खूप अटीतटीचा सामना चालू आहे. डॉट चेंडू असा निघालेला आहे. 1 चेंडू 1 डाव. हरीशांना परत पाठवून गेलेला आहे. एक बॉल आहे, 1 बॉल 2 रन आहे. आउट झाला ना. अटीतटीचा सामना, अतिशय मजा येत आहे. अटीतटीचा सामना. दोन धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला आहेत जगदीश. बघूया आपल्या संघासाठी काय करीत आहेत. व मोहन फिल्डिंग मध्ये थोडा बदल करीत आहेत. त्यांचे कॅप्टन अनिल खेतम चांगली फिल्डिंग लावण्यात यशस्वी ठरतील. 30. चला, शेवटचा चेंडू. 1 चेंडू 2 धाव. चांगलासा स्ट्राईकला आहे. सर्व प्रेक्षकांचं लक्ष बॅटिंग कडे, बॉलिंग कडे. 1 बॉल 2 धाव. चांगलासा चेंडू मारलेला आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव बघूया काय होते आणि आऊट. अंपायर डिसिजन काय आहे. आऊट दिलेला आहे अंपायरने. लेप गोलवाडी हा संघ 1 धावाने हरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन बोरीचा माल संघ. टाय झाली काय? चला लवकरात लवकर शिलीम संघ आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्या. SYDM बोरमोल फलंदाजीसाठी तुमचे खूप छान छान. ताबडतोब लवकरात लवकर सर्व संघांनी यायचे. सिलीम विरुद्ध बोरमाळ. अतिशय उत्कृष्ट. ताबडतोब बॅट्समन, दोघे बॅट्समन ताबडतोब मैदानावर यायचं आहे. जसं फिल्डिंग वाले ताबडतोब आले तसं बॅट्समॅन सुद्धा ताबडतोब दोघांनी यायचं आहे. अंपायर आणि थोडं लक्ष द्यायचं आहे. काळोख होत चाललेलं आहे. 5:30 वाजलेले आहेत. अजून आपण 2-3 मॅच बाकी आहेत. कृपया अंधारात खेळण्याऐवजी उजेडात खेळायला खूप मजा येईल.
बोरमाळ विरुद्ध सिलीम ना? तर हे कोण खेळतंय? टॉस त्यांनी जिंकलं आणि फिल्डिंग घेतली. शिलीमने फिल्डिंग घेतली. बोरमाळ बॅट्समन आहेत ना? बोरमाळचे बॅट्समन व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. असं ताबडतोब सर्वांनी येत जा, म्हणजे आपलं उजेडातच फटाफट सामने होतील. कृपया बोरमाळ शिलीम सर्व संघाने अतिशय उत्कृष्ट असं आम्हाला सहकार्य केल्याबद्दल